बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालंय। धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड यांचं हत्या प्रकरणी नाव समोर आणलं जात आहे। अंजली दमान यांनी पुन्हा एकदा ट्विटरच्या द्वारे धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। मुंडेंच्या हाती बंदूक असलेला व्हिडिओ ट्विट करत दमान यांनी सरकारला सवाल विचारले। नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार आहे असं म्हणत त्यांनी गरज नसलेले सगळे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे। कसं आहे की बीडमध्ये जी दहशत निर्माण झाली आहे आणि हे त्याचे सगळे सूत्रधार मुंडे कुटुंबच आहे म्हणायला पाहिजे, कारण धनंजय मुंडे पंकजा मुंडे काही आता वेगळे राहिलेले नाहीयेत आणि त्यांच्या दोघांच्याही वडिलांनी वाल्मिक कराड सारख्या माणसाला थारा दिला म्हणून तो आज इतका मोठा एक कुख्यात गुंड झाल्यासारखा तिथे वावरतोय। आणि माझ्याकडे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक व्हिडिओज पाठवत आहेत, मेसेजेस पाठवत आहेत, फोटो पाठवत आहेत की मालिका काय तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत दाखवलेत ना तरी सुद्धा कमी पडेल इतके फोटोज आणि व्हिडिओज माझ्याकडे आलेत। काही तर लोकांची आणि त्यांच्या सो कॉल्ड समर्थकांची भाषा जर आपण ऐकली ना तर कान बंद करावेसे वाटतात। इतकी खालच्या दर्जाची भाषा यांचे सो कॉल्ड कार्यकर्ते वापरत आहेत। मग ही आपल्या देशाची दिशा असणार आहे का? आणि असे नेते आपल्याला मंत्री म्हणून चालतायत का? हा प्रश्न लोकांना खरंच विचारावा असं वाटतो मला, की हे जे असे थाटात मिरवणारे, हे स्वतःला बॉस म्हणून घेणारे आकाशात आता, म्हणून मी तो फोटो ट्विट केला मुद्दाम की बाबा धनंजय मुंडे जर हातात गन घेऊन फिरतायत तर पुढे कोणाला काय म्हणायचं? त्याच्यात संदीप क्षीरसागरच्या हातात पण गन होती ते दिसलं। आपण सगळ्या नेते जर आपले हे सो कॉल्ड आमदार हेच जर गन घेऊन फिरायला लागले तर काय दिशा द्यायची आपण आपल्या महाराष्ट्राला? आणि आताच काही वेळापूर्वी मला 2च मिनिटापूर्वी एक फोन आला की एक शिक्षक आहे, कुणाला काय नाव आहे त्यांचं, पंकज शिंदे नावाचे एक शिक्षक आहेत, त्यांच्याकडे सुद्धा गनचं लायसन्स आहे म्हणे, शिक्षकांकडे। मग काय बीडची स्थिती करून ठेवली आहे? म्हणून मी ते जे 1222 आहेत लायसन्स म्हणजे शस्त्र परवाने तेवढ्यांकडे आहेत तर, आणि त्याचा मिसयूज कधीही होऊ शकतो आणि हे अधिकृत आहेत, अनधिकृत किती असतील? तर ही जी गुंडगिरी आहे, माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना आणि ते गृहमंत्री देखील आहेत, त्यांनी ताबडतोब पूर्ण महाराष्ट्राच्या जेवढे शस्त्र परवाने आहेत त्याची रिअसेसमेंट करण्याच्या ऑर्डर्स पुढच्या 24 तासात द्याव्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आरोपी कुणाच्याही जवळचा असला तरी कुणालाही सोडलं जाऊ नये असं धनंजय मुंडे म्हणाले। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची धसांसोबत देखील जवळीक होती, माझ्यासोबत देखील आहे, मात्र राजकारणाच्या पोटी आरोप करणं चुकीचं आहे असं धनंजय मुंडे म्हणाले। त्याचबरोबर संबंधित प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी मुंडेंनी केली। तर हे खुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे, त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे। लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे। ज्या त्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे आणून फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण चालू केलं। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही, पण एखाद्याला आत्ता मलाही माहीत नाही मी कधी एवढा मोठा झालो, पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही। जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाचाही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं, याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता।